नमस्कार. धोंड्याचा महिना चालू आहे म्हणून मी आज बनवतेय धोंडे. धोंड्याचं फिलिंग ॲक्चुअली वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. आमच्याकडे ना पुरणाचं करतात म्हणून मी पुरणाचंच करते आज. पहिलं तर इथे मी अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेतलाय. त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून तेल घातलंय आणि मग एक छान डो बनवून घेतलाय कोमट पाणी घालून. मी ना ॲक्चुअली पुरण सकाळीच बनवून घेतलेलं पण मी ना त्याचा व्हिडिओ बनवायचा विसरली. पण पुरण खूप इझी आहे. 1 वाटी चण्याची डाळ घ्यायची, ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये लावायची, 5-6 शिट्ट्या काढायच्या. ती छान मॅश झाली की त्याच्यामध्ये अर्धा वाटी गूळ टाकायचं, वेलची आणि जायफळची पूड टाकायची आणि गुळाचं पाणी जोपर्यंत पूर्ण आटत नाही ना तोपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं. मग तुम्ही एकतर ते मिक्सरला लावून घेऊ शकता किंवा मग जाळीतून ना चमच्याच्या हेल्पनी थोडंसं वाटून घेऊ शकता. झालं. इथे मी एक छोटी पोळी लाटून घेते, त्याच्यामध्ये थोडंसं फिलिंग घालायचं आणि चारी साईडने असं बंद करून घेतलं की झाले धोंडे. इझी. धोंडे आणि पुरणपोळी ना ॲक्चुअली खरं तर सेमच झालं. फक्त गोळा जर तुम्ही लाटला नाही तर धोंडा आणि लाटून घेतला तर पुरणपोळी. इथे मी ना पुरणपोळी सुद्धा बनवली आहे, पण मला आणि माझ्या बहिणीला फार गोड आवडत नाही म्हणून मी आमच्यासाठी एक साधी चपाती सुद्धा बनवली आहे, त्याच उरलेल्या पिठाची, छोलेसोबत खायला. ओ, छोलेची रेसिपी मी लवकरच पोस्ट करणार आहे, सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. इथे स्टीमरमध्ये ना धोंडे स्टीम करायला ठेवलेत फॉर 15 मिनिट्स आणि लुक ॲट दॅट. किती मस्त स्टीम झाले आहेत. ही आहे माझी धोंड्याची स्पेशल थाली. आय होप यू गाईज लाईक्ड इट. भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी. बाय बाय.